नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळे. मी तुमची लाडकी अक्षता आज तुमच्यासाठी परत एक खूप छानसा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आज आपण काहीतरी वेगळं शिकणार आहोत. नेहमी आपण स्टिचिंगविषयी व्हिडिओ बघतो. आज आपण क्राफ्टविषयी व्हिडिओ बघणार आहोत. आता शाळासुद्धा चालू झालेल्या आहेत. शाळेमध्ये बऱ्याच मुलांना क्राफ्ट करायला सांगतात. हस्तकला हा एक सब्जेक्ट असतो. त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी करायला लावतात. तर त्याच्यासाठी मी आज एक व्हिडिओ केला आहे तुमच्या सगळ्यांसाठी. ह्याच्यामध्ये आपण आहे ना पंखा बनवायला शिकणार आहोत. पेपरचा पंखा, वेस्ट ऑफ मटेरियलपासून आपल्याला पंखा कसा बनवायचा आहे हे शिकणार आहोत आपण. त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे हे आपण बघून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला लागणार आहे ग्ल्यू लागणार आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे एक असं ना मी एक फ्लावर घरातच बनवून घेतलेला आहे. हे रेडीमेडसुद्धा बाहेर भेटतात, पण आपल्याला आपले पैसे वाचवायचे आहेत. त्याच्यामुळे घरात बघा आपल्याकडे कार्ड पेपर खूप असे असतात अवेलेबल, जे तुकडे तुकडे पडलेले असतात. की बाबा आधी कुठला तरी प्रोजेक्ट आपण केलेला असतो आणि त्याच्यातले तुकडे तुकडे अवेलेबल असतात. तर त्याच्यातलाच एक छोटासा तुकडा माझ्याकडे होता. त्या कार्ड पेपरवरती मी हे एक असा आकार काढून घेतला फुलाचा. त्याला बाजूने मस्त असं पिंक कलरच्या स्केच पेनने कलर करून घेतला आणि त्याच्यावरती थोडीशी डिझाईन केलेली आहे. असं हे एक मी फुल तयार करून घेतलेलं आहे. नंतर लागणार आहेत आपल्याला 2 असे कुठल्याही साईजचे छोटेसे पेपर लागणार आहेत. कार्ड पेपरच घेतलेले आहेत मी. हे पण एक अजून थोडासा मोठा पेपर लागणार आहे, कार्ड पेपरच. ह्याचं काही साईज वगैरे ह्याचं असं काही नाही आहे. हे नॉर्मल तुम्ही कुठल्याही साईजमध्ये घेऊ शकता. हा थोडा मोठा लागणार आहे. हे 2 थोडे छोटे छोटे लागणार आहेत. आणि एक 15 बाय 30चा आपल्याला आयताकृती पेपर लागणार आहे. हा सुद्धा मी कार्ड पेपरच घेतलेला आहे, घरातलाच आहे आणि तोही. तर 15 बाय 30चा हा कार्ड पेपर आहे. तो बघा मी असा करून घेतलेला आहे. 15 बाय 30चा कार्ड पेपर कापून त्याच्यावरती ही मस्त अशी पिंक कलरने बॉर्डर केलेली आहे. ही सुद्धा मी स्केच पेननेच कलर करून घेतलेली आहे. आणि मधी याच्यावरती ब्लॅक कलरच्या स्केच पेनने छोटे छोटे डॉट दिलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे मी हा पेपर तयार करून घेतलेला आहे 15 बाय 30चा. तर आपण आता काय करणार आहोत, ह्याच्यावरतीच आपल्याला पूर्ण क्राफ्ट करायचं आहे. ह्याचा मिडल काढून घ्यायचा आहे. ह्याचा मिडल काढायचा आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला मधून ह्याचे 2 भाग करायचे आहेत. ह्या पेपरचे मधून 2 भाग करायचे आहेत आपल्याला. हे पहा, असे मी 2 भाग केलेले आहेत. आता हे आपण कट करून घ्यायचे आहेत मधूनच. मी शक्यतो ह्याच्याने पट्टीनेच कट करते, कारण की पातळ पेपर असल्यामुळे ते इझिली कट होतात पटापट. पण जाड पेपर असेल तर असं कट करायला जाऊ नका, कारण की जाड पेपर असल्यामुळे पेपर फाटायची शक्यता असते. हे बघा, हे मी असे 2 कट ह्याचे करून घेतलेले आहेत. तर हे 2 कट करून घेतल्यावरती काय करायचं आहे, तर ह्याचे आपल्याला प्लेट्स पाडायचे आहेत. आपण जसे नॉर्मल पंख्यासाठी प्लेट्स पाडतो छोटे छोटे, तसे प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत. असे दोन्ही भागाचे प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत. समान प्लेट्स पाडायचे आहेत, एक वरून एक खालून. असे प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत दोन्ही भागाचे. याही भागाचे पाडायचे आहेत आणि याही भागाचे पाडून घ्यायचे आहेत. हे पहा, मी अशा प्रकारे ह्याच्या प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. या अशा नॉर्मल पंख्याला आपण जशा प्लेट्स पाडतो तशा प्लेट्स ह्या पाडून घेतलेल्या आहेत. आता ह्याच्या पुढची स्टेप बघूया आपण. ह्याच्या पुढची स्टेप काय आहे, तर इथली एक प्लेट आणि इथली एक प्लेट ह्या आपल्याला एकमेकांवरती चिटकवायच्या आहेत. ह्या अशा एकमेकांवरती प्लेट चिटकवायच्या आहेत. तर आपण ग्ल्यू लावून घेऊया. तुम्ही कोणताही ग्ल्यू यूज करू शकता, किंवा एक चिकटपट्टी येते बघा, की ती चिकटपट्टी लावली आणि काढून टाकायची, मग त्याचा गम पेपरवरती येतो. ती सुद्धा यूज करू शकता तुम्ही. तर हे एकमेकांवरती चिटकवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते नीट चिटकवावं. सुपर ग्ल्यूसुद्धा तुम्ही यूज करू शकता. फॅब्रिक ग्ल्यू यूज केला तर खूप बेटर आहे, कारण की फॅब्रिक ग्ल्यू जो असतो तो खूप स्टिकी असतो आणि तो खूप चांगल्या पद्धतीत चिकटला जातो. तो इझिली निघत नाही. त्याच्यामुळे फॅब्रिक ग्ल्यूसुद्धा तुम्ही यूज करू शकता. मी फॅब्रिक ग्ल्यू तुम्हाला एक्झाम्पल दाखवते.
हे बघा हा वाला, हा ग्ल्यूसुद्धा तुम्ही यूज करू शकता. हा ग्ल्यू सुपर ग्ल्यू आहे, हा कठीण आहे निघणं. म्हणजे ह्या ग्ल्यूने जर तुम्ही एकदा कुठली गोष्ट चिटकवलात तर ह्या ग्ल्यूने ती गोष्ट निघू शकत नाही पटकन, खूप चांगल्या पद्धतीत चिकटली जाते. त्यामुळे तो ग्ल्यूसुद्धा तुम्ही यूज करू शकता. मी जास्त करून तोच ग्ल्यू यूज करते. तर हे पहा, अशा पद्धतीत आपलं हे चिटकवून झालेलं आहे. म्हणजे हे दोन्ही भाग जे होते मी ते एकमेकांवरती चिटकवून घेतलेले आहेत अशा प्रकारे. हे पहा, अशा प्रकारे मी हे एकत्र करून घेतलेले आहे. आता मी काय करणार आहे, हा जो मोठा पेपर घेतला होता आपण, ह्या पेपरवरती हा पार्ट आपल्याला चिटकवायचा आहे. तर तो कशा पद्धतीत चिटकवायचा ते मी तुम्हाला दाखवते. पेपरच्या कोणत्याही एका साईडला मी बघा आता हा मी ग्ल्यू यूज करते कारण की हा चांगल्यातला ग्ल्यू आहे म्हणून. तर कोणत्याही एका साईडला आपल्याला ग्ल्यू लावून घ्यायचा आहे. पेपरच्या कोणत्याही एका साईडला ग्ल्यू लावून घ्यायचा आहे, अर्धा इंचापर्यंत. असं अर्धा इंचापर्यंत सगळीकडे ग्ल्यू लावून घ्यायचं आहे पेपरच्या एका साईडला. आणि हा ग्ल्यू जो आहे ना, हा तुम्ही कुठेही यूज करू शकता. फॅब्रिकवर यूज करू शकता, कुठलं तुम्हाला काही लाकडाचं चिटकवायचं आहे तर त्याच्यावरती यूज करू शकता, पेपरवरती यूज करू शकता, कुठेही यूज करू शकता. आणि मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतो हा. तुम्ही नॉर्मल ग्ल्यू घेतात त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त 5 ते 10 रुपयाने महाग असतो, पण चांगला आहे हा ग्ल्यू. कुठे तुम्हाला स्टोन चिटकवायचे असतील, साडीवरती आजकाल बरेच लोक स्टोन चिटकवतात, ब्लाऊजवरती चिटकवतात, ते सुद्धा ह्याच्याने करू शकता. तर हा मी ग्ल्यू लावून घेतलेला आहे सगळीकडे. आता हा पार्ट जो आहे आपला, आपण हा जो पंखा रेडी केला होता तो ह्याच्यावरती असा ठेवायचा आहे. एका कॉर्नरला पंखा असा ठेवायचा आहे आणि हा राऊंड करत यायचा आहे. हा फोल्ड नाही झाला पाहिजे, हा राऊंड करत यायचा आहे. म्हणजे हा आपला राऊंड झाला पाहिजे या पेपरचा. त्यामुळे तुम्ही जर कार्ड पेपर यूज करत असाल ना तर थोडं तुम्हाला लक्ष देऊन करावं लागेल, कारण की हे स्टार्टिंगपासूनच तुम्हाला खालून सुद्धा राऊंड करत यावं लागणार आहे. हे पहा, अशा पद्धतीत तुम्हाला हा राऊंड करत यायचं आहे. ठीक आहे, हा राऊंड करून झाला तर इथे सुद्धा ग्ल्यू लावून चिटकवून घ्यायचा आहे ते पेपर. इथे कॉर्नरला सुद्धा मी ग्ल्यू लावून घेत आहे. आणि हे चिटकवून घेते. हे पहा, अशा पद्धतीत मी हे चिटकवून घेतलेलं आहे प्रॉपर एकदम. आणि हा जो ग्ल्यू मी यूज करते ना, या ग्ल्यूला जास्त वेळ सुकायला लागत नाही. हार्डली 4 ते 5 सेकंदात हा ग्ल्यू सुकतो. हे पहा, अशा पद्धतीत मी हे चिटकवून घेतलेलं आहे. हा रेडी आहे आपलं असं चिटकवून. आता नेक्स्ट स्टेप आपली काय असणार आहे हे मी थोडं साईडला ठेवते. आपल्याला अजून असे 2 छोटे छोटे पेपर लागणार आहेत.
कशासाठी तर त्या पंख्यालाच लावण्यासाठी हे छोटे छोटे पेपर हवे आहेत. त्याच्यात तुम्ही तारेचा सुद्धा उपयोग करू शकता. जी पातळ तार येते ती सुद्धा यूज करू शकता, पण मी तारेच्या ऐवजी सजेस्ट करेल की तुम्ही पेपरचे छोटे छोटे राऊंड बनवून यूज करा, कारण की लहान मुलांना शक्यतो ती तार लागण्याची शक्यता आहे. खेळता खेळता ती तार लागू शकते किंवा ती तार हातात घुसूसुद्धा शकते. त्याच्यामुळे मी इथे तार यूज नाही करत आहे. मी इथे पेपरचंच तुम्हाला करून दाखवत आहे की तारेसारखं आपल्याला पेपरचं कसं बनवायचं आहे ते. तर आपण काय करणार आहोत, हे जो मी थोडा असा लांबलचक पेपर घेतलेला आहे, ह्याचा मी एकदम बारीक फोल्ड करणार आहे. एकदम छोटासा फोल्ड करून घ्यायचा आहे. तुम्ही राऊंड केलात तरी चालेल, फोल्ड केलात तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण बारीक हवं आहे. असं फोल्ड करत 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 थोडंसं जाडसर बनवायचं आहे, पण जास्तही जाडसर बनवायचं नाही. इझिली बेंड होईल असं ठेवायचं आहे आपल्याला बनवून. एक 2-3 फोल्ड मारून मी हे बनवून घेते. हे पहा, अशा प्रकारे 4 फोल्ड मारून मी हे एक असं नळी टाईप बनवून घेतलेला आहे, ज्याचा उपयोग तारेसारखाच होईल. आता इथे सुद्धा तुम्हाला ग्ल्यूने चिटकवून घ्यायचं आहे. 4 फोल्डवरती आपल्याला ग्ल्यूने चिटकवून घ्यायचं आहे. ते सुद्धा मी हाच ग्ल्यू यूज करते. ते कॉर्नरला मी ग्ल्यू लावून घेत आहे. अशा प्रकारे ग्ल्यू लावून घेतलेला आहे आणि फोल्ड करून चिटकवून घेतला आहे. अशा प्रकारे मी हे चिटकवून घेतलं आहे आणि आता मी हा उरलेला जो पेपर आहे तो कट करणार आहे. कॉर्नरने मी हा पेपर कट करून टाकणार आहे. हे पहा, हे बघा, हे इझिली बेंड होतं आहे. एवढ्याच पद्धतीत जाड बनवायचं आहे की आपलं इझिली बेंडसुद्धा होईल ती गोष्ट. आता हे मी एक बनवून घेतलेलं आहे, असंच अजून एक आपल्याला बनवून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे मी हे 2 बनवून घेतलेले आहे आणि थोडंसं कट करून घेतलेलं आहे. ते खूप मोठं झालं होतं, त्याच्यामुळे मी थोडंसं कट करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे 2 त्या काठ्या म्हणूया आपण, अशा 2 काठ्या रेडी करून घेतलेल्या आहेत. तुम्ही हवं तर ती बारीक तार येते ती सुद्धा यूज करू शकता. आता पुढची स्टेप आपली काय असणार आहे, हा पंखा घ्यायचा आहे आणि ह्या पंख्याच्या ह्या प्लेटवरती आणि इकडच्या ह्या प्लेटवरती, एक ह्या प्लेटवरती आणि एक ह्या प्लेटवरती आपल्याला हे चिटकवून घ्यायचं आहे. आपण ते चिटकवून घेऊया. हे पहा, असं ना दोन्ही या प्लेटवरती ग्ल्यू लावून घ्यायचं आहे. वरपर्यंत ग्ल्यू लावायचं आहे आणि ही प्लेटही एकमेकांवरती चिटकली गेली पाहिजे. अशा पद्धतीत ग्ल्यू लावून घ्यायचं आहे. ही प्लेट ह्याच्यावरती ठेवायची आहे मधोमध, म्हणजे आपण काठी बनवली ती, आणि ह्या प्लेटी एकमेकांना चिटकवून घ्यायच्या बाजूबाजूच्या. हे पहा, अशा प्रकारे हे चिटकवून घेतलेलं आहे मी. सेम ह्या साईडचं सुद्धा करायचं आहे. ह्या साईडला सुद्धा इथे ग्ल्यू लावून घ्यायचं आहे. ह्या प्लेटला सुद्धा ग्ल्यू लावून घ्यायचं आहे. दोन्ही प्लेटला ग्ल्यू लावायचं आहे, जेणेकरून ते नीट चिटकलं जाईल. हे जे आपण बनवलं आहे हे ते मधोमध ठेवायचं आहे आणि ही प्लेट एकमेकांवरती चिटकवून घ्यायची आहे. अशा प्रकारे
हे बघा, अशा प्रकारे हे आपण दोन्ही ज्या काट्या रेडी केल्या होत्या त्या आपण चिटकवून घेतलेल्या आहेत. आता ह्याला एक आहे ना इथून फोल्ड मारायचे आहेत. हे असे फोल्ड मारायचे आहेत. आता पुढची स्टेप आहे आपली, आपण हे जे 2 पेपर बघितले होते छोटे छोटे, आपण हे पेपर घेतले होते, तर ते इथे ठेवून राऊंड राऊंड फोल्ड मारून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे फोल्ड मारून घ्यायचे आहे. आणि इथे कॉर्नरला आल्यावरती इथे ग्ल्यू लावायचं आहे. इथे कॉर्नरवरून चिटकवून घ्यायचं आहे ते आपल्याला. पेपरवरच पेपर चिटकला गेला पाहिजे, आतल्या पेपरला चिटकला नाही पाहिजे. म्हणजे जो आपण पहिला राऊंड मारला होता ज्याच्यात आपण पंखा चिटकवला आहे त्या पेपरवरती हा पेपर चिटकला नाही गेला पाहिजे. जो राऊंड केला आहे त्या राऊंडवरतीच हा चिटकला पाहिजे. हे पहा, अशा प्रकारे मी हे चिटकवून घेतलेलं आहे. हे बघा, इझिली हा वर खाली होत आहे. म्हणजे हा माझा त्याच पेपरवर पेपर चिटकला आहे, खालच्या पेपरवरती चिटकला नाही आहे. हा असा इझिली हल्ला पाहिजे, वर खाली हा झाला पाहिजे. तर आता काय करायचं आहे, हा पेपर इथे वरती घ्यायचा आहे. पंखा या पेपरमध्ये घालायचा आहे. आतमध्ये पंखा या पेपरमध्ये घालून ह्या ज्या स्टिक आपण चिटकवलेल्या पंख्याला, ह्या ज्या 2 काट्या चिटकवलेल्या, ह्या 2 काट्या अशा धरायच्या आहे. या तुम्ही ह्याच्यावरती चिटकवून घेतला तरी पण चालणारातला आहे, नाही चिटकवला तरी पण चालणारातला आहे. तर मी ह्या 2 अशा फक्त धरते. आता ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला एक अजून क्राफ्ट करायचा आहे. ह्या 2 काट्या अशा खाली घेऊन ह्याच्यावरती थोड्या थोड्या अंतरावरती ग्ल्यू लावून घ्यायचा आहे. असं आपण स्क्वेरल टाईप जो असतो ग्ल्यू लावतो तसा थोडासा लावून घ्यायचा आहे. हे पहा, पूर्ण शेवटपर्यंत हा ग्ल्यू लावून घ्यायचा आहे. असा ह्याच्यावर सुद्धा लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीत मी हा ग्ल्यू लावून घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर हा जो दुसरा पेपर होता, आपण जो 2 पेपर घेतले होते छोटे छोटे, हा त्याच्यावर ठेवायचा आहे. आणि हा सुद्धा आपल्याला राऊंड राऊंड करायचा आहे. हा याच्यावर ठेवून हा सुद्धा आपल्याला असा राऊंड राऊंड करायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे राऊंड राऊंड करून घेतला की इथे चिटकवून घ्यायचं आहे शेवटला. हा सुद्धा राऊंड केलेल्या पेपरवरतीच पेपर चिटकला गेला पाहिजे, खालच्या पेपरला चिटकता कामा नये. हे पहा, हे चिटकून घेतलेलं आहे मी. आता मी काय करणार आहे, हे जे फ्लावर रेडी केलं होतं, हे फ्लावर मी ह्याच्यावर चिटकवून घेणार आहे. तर फ्लावरला सुद्धा मी मधी असा ग्ल्यू लावते. हीच डिझाईन बनवायला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारे त्याला क्रिएटिव्ह करू शकता, कोणत्याही प्रकारची डिझाईन करू शकता. आजकाल मुलं कार्टून्सकडे जास्त ओढावली जातात, तर तुम्ही कार्टूनचं सुद्धा करू शकता. आणि हे मी या वरच्या पेपरवर चिटकवून घेते. हे चिटकवून घेतलेलं आहे. आता याला थोडंसं आपण सेट होऊन देऊया, थोडंसं सुकून देऊया ह्याच्यासाठी. आता हे आपलं सेट झालेलं आहे बघा. हे जे आपण फ्लावर चिटकवलं होतं ते खूप चांगल्या पद्धतीत चिटकलं गेलेलं आहे. आपला आता हा पंखा रेडी झालेला आहे. खूप क्रिएटिव्ह पंखा आहे हा. तर आता मी तुम्हाला हा वर्क कसा करतो, ओपन कसा होतो, बंद कसा होतो हे दाखवते. तर हा जो पार्ट आहे, जो आपण राऊंड राऊंड केला होता, हा पार्ट आपल्याला हळूहळू खाली खेचायचा आहे. हा पहा, अशा प्रकारे हा सुंदर आपला पंखा रेडी झालेला आहे.
परत बंद करताना तोच पार्ट वरती खेचायचा आहे, बंद होतो. हे पहा, खूप सुंदर प्रकारे हा पंखा रेडी झालेला आहे आपला. खूप छानही दिसत आहे. स्कूलमध्ये हा खूप क्रिएटिव्ह होणार आहे. मुलांसाठी तर खूप चांगली गोष्ट आहे ही. काहीतरी त्यांना शिकायला भेटतं आहे वेगळं. टीचर्ससुद्धा खुश होतील मुलांवरती की मुलांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे. असं नाही आहे की स्कूलमध्येच तुम्ही यूज करू शकता. आता तर गणपतीसुद्धा येत आहेत. तुम्ही गणपतीमध्ये सुद्धा डेकोरेशनसाठी सुद्धा हा पंखा यूज करू शकता. त्याच्यानंतर समजा तुमच्या इथे कुठे एक्झिबिशन भरत असेल, तुम्ही एक्झिबिशनमध्ये सुद्धा असं काय काय वेगळे क्रिएटिव्हनेस तुमची दाखवू शकता. तुम्ही हे घरीच रेडी करून तुम्ही तिथे विकूसुद्धा शकता. अशा खूप पद्धती आहेत. आता ही डिझाईन मी फ्लावरची बनवलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही कुठलीही डिझाईन करू शकता. कार्टून्सच्या डिझाईन करू शकता, फळांच्या डिझाईन्स करू शकतात, परत कुठल्याही फुलांची डिझाईन करू शकता. असं हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कुठलीही क्रिएटिव्हनेस त्याच्यामध्ये ॲड करू शकता. मी हे बनवलं आहे म्हणून हेच बनवायला पाहिजे असं नाही आहे. तुम्ही कुठलीही डिझाईन ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर असा आपला मस्त छानसा पंखा रेडी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि हो, माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी कोणता व्हिडिओ जर अपलोड करते आहे माझ्या चॅनलवरती तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तुम्हाला सर्च करायची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.